आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. शालू, अगं हे काय? मी 4 डबे सांगितले होते ना प्रसादाचे, तू 3च घेऊन आलीस? दुर्वा समोर ठेवलेल्या डब्यांकडे बघत होती. त्यांना एके ठिकाणी गणपती विसर्जनासाठी जायचं होतं, म्हणून तिने शालूला प्रसाद बनवायला सांगितला होता. ताईसाहेब, ते शालू, काय झालंय सांगशील का? अगं थोड्या वेळात निघायचंय आम्हाला. कुठे आहे प्रसादाचा 4था डबा? मी सांगतो मोठी आई. 6 फूट उंची, गोरा रंग, काळे घनदाट केस, चॉकलेटी रंगाचे डोळे आणि एकदम निरागस चेहरा. दर्श, ताईसाहेब, मी 4 डबे शिरा बनवला होता आणि ओट्यावर पण ठेवला होता. मध्येच माईसाहेबांनी मला आवाज दिला म्हणून गेले आणि येऊन बघितलं तर एक डबा गायब आहे. खरं तर तो डबा कोणी गायब केला असेल हे शालूला चांगलंच माहिती होतं. पण आता मालक आणि मालकांच्या मुलाबद्दल ती थोडी तक्रार करू शकणार होती. आणि सांगून सांगून काय सांगणार होती ती बिचारी, की तुमच्याच घरातल्या मुलाने शिराचा डब्बा चोरलाय. मावशी, तुम्ही आज जा, मी बोलतो मोठ्या आईसोबत. तशी शालू मान हलवत आत निघून गेली. मोठी आई, ते दर्श काही बोलणार तितक्यात दुर्वाने हात दाखवून त्याला थांबवले. शालूच्या बोलण्यावरून डबा नेमका गायब कसा झाला असेल याचा तिलाही अंदाज आलाच होता. शिवा भाऊजी की ध्रुव? मुलं आता मोठी झाली होती, त्यामुळे दुर्वाचा येडा शिवा आता शिवा भाऊजी झाला होता. दोघांनी मिळून प्लॅनिंग केली होती मोठी आई. काकाने ध्रुवला कसली तरी लालच देऊन डबा चोरायला लावला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला डबा घेऊन जाताना. ध्रुवचं एक वेळ ती समजू शकत होती, पण शिवाचं वागणं बघून तिने डोक्याला हात लावला. कुठे जाताना पाहिलंयस तू त्याला? घराच्या मागच्या गेस्ट रूम कडे. चल माझ्यासोबत. तसा दर्श तोंडावर हात ठेवून गालातल्या गालात हसत तिच्या मागे निघाला. आज ध्रुवची चांगली खरडपट्टी निघणार आहे या विचारानेच त्याचा आत्मा थंडावला होता. तसा तो स्वभावाने अगदी शांत आणि गरीब होता, पण जिथे प्रश्न ध्रुवला मार खाऊ घालण्याचा किंवा बोलणी खाऊ घालण्याचा असायचा तिथे दर्श साहेब 2 नंबरला असायचे. 1 नंबरला तर त्यांची लाडकी बहीण जीवा होती, जिचं आणि ध्रुवचं 1 मिनिट काय 1 सेकंद सुद्धा पटायचं नाही. आणि दर्श जास्त करून जीवाच्या टीम मध्ये असायचा. काय रे, तुला कोणी बघितलं तर नाहीये ना इथे येताना? डॅड, शिरा चोरण्यात मी PhD केलीये. त्या शालू मावशीला कळणार पण नाही की तिचा 4था डब्बा कसा आणि कधी गायब झाला ते. बाबा म्हण गैबान्या, नाहीतर हाच डबा तुझ्या डोक्यात घालीन बघ. काय हो बाबा, जग कुठे निघून चाललंय आणि तुम्ही अजून तिथेच अडकून आहात. कोल्हापूर मधली वेल नोन फॅमिली आहे आपली. स्वतःचं इतकं मोठं हॉस्पिटल आहे, कितीतरी हॉटेल्स आहेत, एवढंच काय तर स्वतःची प्रेस सुद्धा आहे. आणि तुम्ही काय मला 1857च्या काळासारखं आई आणि बाबा बोलायला लावता हो? अबे, हे जे काही तुला डोळ्यांनी दिसतंय ना,
ती तुझ्या एकट्याच्या बापाची कमाई नाहीये जे तू इतका उडतोय. ही आपल्या पूर्ण घराची मेहनत आहे. आणि मेहनत तेव्हाच फळाला येते जेव्हा पाय जमिनीवर असतात. समजलं काय? पण माझे पाय तर ऑलरेडी जमिनीवर आहेत बाबा. मी तुम्हाला कधी हवेत उडताना दिसलोय का? काय रे, तुला प्रत्येक क्षणी हे का प्रूव्ह करायचं असतं की तू माझा पोरगा आहेस? आता मी काय केलं बाबा? आणि मला काहीच प्रूव्ह करायची गरज पडत नाही. तुमचं आणि माझं तोंड फोटो कॉपी सारखं सेम आहे. कोणी पण सांगेल की मी तुमचाच पोरगा आहे. झाली तुझी बडबड? धर आता हा शिरा खा. शिवाने डब्यातला थोडासा शिरा झाकणात काढून त्याच्यासमोर पकडला. बाबा, ही चीटिंग आहे हा. आपलं ठरलं होतं की आपण शिरा अर्धा अर्धा वाटून घ्यायचा आणि तुम्ही मला फक्त 4 घास देताय. मोठा कोण आहे? तुम्ही. बाप कोण आहे? तुम्ही. शिरा चोरायची आयडिया कोणाची होती? तुमची. मग आर्ग्युमेंट न करता जितकं मिळतंय तितकं खा, नाहीतर हे सुद्धा देणार नाही. शिवा शिऱ्याच्या डब्यातून एक चमचा घेऊन तोंडात टाकणार तितक्यात खोलीचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि त्याच सोबत दुर्वा आत आली. दर्श मात्र खोलीच्या बाहेरच लपून बसला होता. दरवाजा उघडला गेला तसं दोघांनी घाबरून त्या दिशेला पाहिलं. पण दारात दुर्वाला बघून दोघांचीही तोंड बघण्यासारखी झाली. खास करून ध्रुवचं. कारण आपल्या बापाला फार फार तर बोलणी मिळतील, पण आपल्याला फटके पण मिळू शकतात याची त्याला जाणीव होती. मोठी आई, बरं झालं तू आलीस. हे बघ, बाबा इथे चोरून चोरून शिरा खात आहेत. बघ, तूच बघ. ध्रुवने हातातलं झाकण खाली ठेवलं आणि पटकन उठून उभा राहिला. तसा शिवा त्याच्या तोंडाकडेच बघत राहिला. अगदी सरड्यापेक्षाही स्पीडने स्वतःचा रंग बदलला होता त्याने. मारी, कसली रंग बदलू अवलाद पैदा केलीये मी. फक्त थोबाड माझ्यावर गेलं याचं. सगळे गुण त्या सूर्याच्याच उचलले. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असंय याचं. तू थांब बेटा, तुझ्याकडे तर मी नंतर बघतो. असं नेमकं काय कमी पडतं तुम्हाला दोघांना घरामध्ये? अगं मोठी आई, मी नाही, ते ध्रुव बोलतच होता तितक्या दुर्वाने त्याच्याकडे इतक्या रागाने पाहिलं की त्याने तोंडावर बोट आणि हाताची घडीच घालून टाकली. आय एम सॉरी वहिनी. काय सॉरी? प्रसादाचा शिरा होता तो. 4 घरातून आमंत्रण आली होती विसर्जनासाठी, म्हणून म्हटलं जाताना प्रसाद घेऊन जावा. पण नाही, आम्हाला दुसरा काही विचार करायचाच नसतो. आम्हाला फक्त शिरा पाहिजे. मग तो का बनलाय, कुणासाठी बनलाय, कशासाठी बनलाय त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि तुम्ही कमी होते म्हणून की काय, त्याच्यात अजून हा एक ऍड झालाय. सारं जग एकीकडे आणि तुमच्या दोघांचं शिरा प्रेम एकीकडे. मला तर कधी कधी त्या ताराची कीव येते. कशी तुम्हाला दोघांना ती सांभाळत असेल ना, देवच जाणे. पण मोठी आई, मला तर लहानपणापासून तूच सांभाळलंय सगळं. तसं दुर्वाने पुन्हा त्याच्याकडे रागात पाहिलं. तिची नजर बघून त्याने पुन्हा खाली घेतलेलं बोट परत ओठांवर ठेवत तोंड बंद केलं. उष्टा केलाय का हा शिरा? तशी दोघांनीही नाईमध्ये मान हलवली. आणा तो डबा इकडे. तसं शिवाने डबा उचलून तिच्या समोर पकडला. ध्रुवने लगेच घाईघाईत झाकण उचलून तिच्या समोर पकडलं.
दुर्वाने डबा आणि झाकण हातात घेतलं. झाकणातला शिरा डब्यामध्ये टाकत डबा बंद करून टाकला. तसे दोघेही तोंड बारीक करून त्या डब्याकडे बघू लागले. हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेणं कशाला म्हणतात ते आज दोघांना समजलं होतं. शालूला सांगते तुमच्यासाठी दुसरा शिरा बनवायला. हा प्रसादाचा शिरा आहे. आणि ध्रुव, आम्हाला यायला थोडा उशीर होणार आहे. तोपर्यंत तुम्ही तिघांनीही जर घरात काही भांडणं केली ना, तर मग मी आहे आणि तुम्ही तिघे आहात. निदान सणावाराच्या दिवशी तरी घर शांत ठेवत जा. दुर्वा तो डबा घेऊन तशी चाल्या पावली परत निघून गेली. जसा दुर्वाने खोलीच्या बाहेर पाय ठेवला तसा इकडे शिवाने ध्रुवच्या पाठीत जोरदार बुक्का घातला. तसा ध्रुव जागीच कळवळला. का रे उपट सोंब्या, काय म्हणत होतास तू वहिनी समोर? मी सांगितलं तुला शिरा चोरायला? डॅड, काय चुकीचं बोललो मी? तुम्हीच सांगितलं होतं ना मला शिरा चोरायला. तू पहिला बाबा म्हण ढेकण्या, नाहीतर तुझं इकडचं थोबाड तिकडे करून ठेवेन मी. शिवा त्याच्या अंगावर धावला, पण प्रसंगावधान राखून ध्रुव लगेच बाहेर पळाला. साला शिरा पण गेला आणि डबा पण गेला आणि हाती आले हे येडगबाळ. फयाने 50 गाठली होती, पण तरीही तिन्ही सिनियर पाटील बंधू काही म्हातारे व्हायचं नाव घेत नव्हते. अजूनही त्यांचा रुबाब, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा तोरा आणि त्यांचं वागणं सगळं सारखं होतं. फक्त केसांनी तेवढं त्यांना दगा दिला होता. आता पांढरे व्हायला सुरुवात झाली होती, पण ते तुरळक पांढरे केस सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसायचे. काय मग ध्रुव, कसा होता शिरा? जसा ध्रुव घरात आला तसं दर्शने त्याला टोकलं. ओ, म्हणजे तो आगलाव्यात तू होतास तर? थांब, आता बघतोस तुझ्याकडे. मोठी आई, काय झालं दर्श? का ओरडतोयस? अगं, मला विचारायचं होतं, मी पण येऊ का तुमच्यासोबत विसर्जनाला? आधी चल म्हणाले होते तर नको म्हणाला होतास, मग आता काय झालं अचानक? आता ना हवामान खात्याचा अंदाज थोडा बदललेला वाटतोय. आपण जर घरात एकटे थांबलो तर हा ध्रुव काही आपल्याला सोडणार नाही हे दर्शला चांगलंच माहिती होतं. बरं, तुला यायचं असेल तर चल मग. पळून पळून जाशील कुठे रे दर्श? परत फिरून याच घरात यायचंय तुला. आय डोंट केअर ब्रो, तू तुझा शिरा एन्जॉय कर. मी जरा गणपती बाप्पाला बाय बोलून आलो. दर्श तसाच गालात हसून तिथून निघून गेला. मोठी आई जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत ध्रुव आपल्या केसालाही धक्का लावू शकणार नाही याची त्याला फुल गॅरंटी होती. एक हा ध्रुव राहू आणि दुसरी ती शनी, दोघांनी मिळून जिनं हराम करून टाकलंय माझं. ज्याचा स्वतःचा मेंदू सडलेला आहे तो आता ब्रेन सर्जरीचा अभ्यास करतोय. मोठे बाबा याला शिकायला परदेशात का पाठवत नाहीत? आणि त्या चिवडीचं तर लग्न करून द्या म्हणतो मी. बला जाईल एकदाची घरातली. मी एवढ्यात कुठे जात नसते. इथेच तुझ्या उरावर बसून नाकात दम करणार आहे मी. समजलं काय भावड्या? जीवाचा आवाज त्याच्या कानांवर पडला. तसं त्याने बाजूची उशी सरळ तोंडावर ठेवली. आता त्याच्यात भांडण करण्याची शक्तीच उरली नव्हती. आणि दुसरीकडे जीवा आत्ता कुठे मैदानात उतरली होती. काय मग, ध्रुवचं रंग बदलणं कसं वाटलं? आणि तुम्हाला काय वाटतं, पुढच्या भागात ध्रुव याचा बदला घेईल?